राष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे। जगाला हेवा वाटावं असं ते स्मारक त्या ठिकाणी उभं राहत आहे। हे देखील तमाम देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच अशा या बाबासाहेबांचा आज जयंती उत्सव आहे। तमाम सर्व लोक या ठिकाणी आज त्या कार्यक्रमामध्ये उत्साहामध्ये जल्लोषामध्ये सहभागी होत आहेत। बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच, पण ते माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत। माणुसकी काय, माणसाने कसं जगावं, कसं वागावं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, न्याय मिळवा, हे ब्रीदवाक्य बाबासाहेबांचं होतं। आणि म्हणून मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि आमचं सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतंय। आणि म्हणून बाबासाहेबांची घटना सर्वसामान्याला न्याय देणारी घटना आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचे प्रधानमंत्री झाले, एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक आमची दलित आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली। ही सगळी जादू आहे, ही किमया आहे, ही बाबासाहेबांच्या घटनेची आहे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेची आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो। सर, आज चैत्यभूमी इथे तुमचं भाषण झालेलं नाहीये, पूर्वनियोजित भाषण कुणाची? अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी, आम्ही सगळे गेलो। आता इथं तुमच्या समोर झाली, इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते। त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे। अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं। खरं म्हणजे मी सांगू का तुम्हाला, बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एक तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे। आणि मी तर म्हणेल, मगाशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो, बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला, एक अंश जरी मिळाला, तर या मनुष्य जीवन सार्थक होईल आणि समाजाची सेवा करायला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल। यापेक्षा दुसरं काय महत्वाचं? हां, आता ते तर चंद्रकांत दादांनाच माहीत असेल।